मेरी घड़ी में 9:45 हो रहे हैं, बोल रहे हैं सिर्फ 15 मिनट हैं। अरे छोटे ओवैसी, तेरे को कहना है मेरा कि तू हैदराबाद से आकर हमको बता रहा मेरी घड़ी में 3 बजने को सिर्फ 15 सेकेंड बाकी है। तेरी घड़ी में 15 मिनट होंगे, मेरी घड़ी में सिर्फ 15 सेकेंड बाकी हैं। तेरे को 15 मिनट लग रहे होंगे, हम लोगों को 15 सेकेंड लगेंगे ओवैसी, सिर्फ 15 सेकेंड। राजेश भाऊ, या मतदारसंघानी फक्त जातीच्या नावाने राहुल गांधींनी विभाजन केला लोकसभामध्ये। त्यांनी म्हटलं की मोदीजी आले तर संविधान संपतील। अरे कोणाचा बाप वरतून खाली उतरला तर संविधानला हात लावू शकत नाही। अरे जोपर्यंत सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा और बाबा का संविधान इस देश में रहेगा। ज्या पद्धतीने राहुल गांधींनी म्हटलं गोरगरिबांना खटाखट 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 खटाखट, किती रुपये किती रुपये आले का तुमच्या खात्यात? अरे आमची सरकार न्याय देणारी सरकार आहे, खोटे आश्वासन देऊन मत घेणारी सरकार नाही। आमची सरकारनी पहिले दिलं आणि मग बहिणींना सांगितलं की आम्ही बहिणीं सगळे लोकांबद्दल विचार करतो आहे। आणि काल आमची महायुतीची सरकारनी, देवेंद्र फडणवीसजींनी, शिंदे साहेबांनी आणि अजित दादांनी निर्णय घेतला, जे 1500 रुपये महिन्याचे आमच्या महिलांना सन्मान निधी, आमची लाडकी बहिणा योजनाच्या माध्यमातून भेटतात, ते येणारे काळमध्ये ते 2100 रुपये सगळे महिलांच्या खात्यामध्ये येईल। अरे आमची सरकार देणारी आहे। बरेचसे लोक म्हणतात आम्ही फोकट मध्ये काहीच देणार नाही। अरे फोकट मध्ये या गरीब लोक, गोर गरीब लोक काहीच घेत नाही। दिवस रात्र अरे उन्हाचे चटके घेऊन आमचे महिला दिवस रात्र त्या शेतामध्ये राबतात। त्या महिलांना विचारा त्या 1500 रुपयाचं महत्व। जे बाया लग्नामध्ये जाऊन 8-8 तास लोकांचे खाल्लेले भांडे झुटे घासतात, त्या बायांना जाऊन विचारा 1500 रुपयाचं महत्व। जे बाया 8-8 तास भंडाऱ्यात लग्नामध्ये उन्हाचे चटके घेऊन भट्ट्याच्या बाजूनी बसतात, त्या बायांना जाऊन विचारा 1500 रुपयाचं महत्व। तुम्हाला काय करणार आहे? तुम्ही तिजोऱ्या खाली केल्या स्वतःचे मुलांचे भविष्य बनवण्याकरिता। अरे आमची सरकार तिजोरी म्हणून जे गोरगरिबाचा वाटा सरकार सोबत आहे त्यांना महिन्याची मदत करून करताय। तुमचे मध्ये आणि आमची सरकारमध्ये एवढाच फरक आहे, तुम्ही तुमच्या मुलांची 7 पिढ्यासाठी चोऱ्या केल्या सरकारच्या तिजोऱ्यावरनं, आणि आमची सरकारने गोरगरिबांचे घरापर्यंत त्यांची दिवाळी साजरी केली। एवढा मात्र फरक आहे। तुम्ही खाणारे लोक, आमचे सरकार खाऊ देणारी लोक, लोकांचे गोरगरिबांची पोट भरणारी। जे शेतकरी मान सन्मान निधी योजना आहे, जे 12,000 रुपये भेटत होते, 6,000 रुपया केंद्राकडनं आणि 6,000 रुपया राज्याकडनं, ते येणारे काळामध्ये आमची सरकारने सांगितलं की महिन्याचे 15,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात येणारी काळामध्ये ते होईल। मी आपल्याला सांगते, जे माझे शेतकरी आहे, ज्यांना वाटते की आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे, येणारे काळामध्ये 1 मे अशी सरकार आहे महायुतीची सरकार, जे शेतकऱ्यांचे मालाला भाव देण्याकरिता आम्ही सगळे रोडवर तुमच्यासाठी येऊ आणि माझे शेतकऱ्यांचे पिकाला मालाला भाव भेटला पाहिजे, त्याकरिता आपण सगळे कष्ट करू। मी आपल्याला आज एवढीच विनंती करायला आली आहे, राहुल गांधी आधी सुद्धा संविधान, लाल संविधान, कमालच आहे। काँग्रेस वाले आणि राहुल गांधी लाल संविधान हातात घेऊन फिरताय। त्यांना विचारा संविधानात किती पानं आहे आणि किती आर्टिकल त्या पाण्यामध्ये आहे, ते सुद्धा ते सांगू शकणार नाही। मी आपल्याला विनंती करते, खोटा एकचदा चालते राहुल गांधीजी, नेहमी नेहमी खोटा चालणार नाही। आणि आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे की महायुतीची सरकार परत 26 नोव्हेंबरला आमच्या महाराष्ट्रामध्ये स्थापना होतील आणि आमचा मुख्यमंत्री महायुतीतला होतील। होईन की नाही? साथ द्यान की नाही? राजेश भाऊचे सोबत आहे की नाही? हात वरती करून सांगा बरं, किती लोक आहे आमच्या सोबत?
हाय ना? अरे लाडकी बहीण कामी पडते की नाही पडत? कामी पडताय की नाही पडत आहे? जोरात बोला ना. बायांना म्हटलं आता भांडण करा म्हणून तर पदरच खोसते भांडण. हा, कामी पडताय की नाही? सोबत द्यान की नाही? महाआघाडीला उत्तर द्यान की नाही? माई नणंदबाईला घरी पोळ्या करायला बसवान की नाही? खूप आले नणंदबाईकडे. जेवढं मुलं आहे ना, कडक काय? कडक काय? कडक काय? अरे बोला ना. काय? हे पा आली ना द्यायला घेऊन घ्यायचे. काय आले तर बम कमवलाय ना 7 पिढ्यासारखं. आणि काय म्हणते एक इंटरव्ह्यू मध्ये की 1 एकर वावर विका लागते म्हणे मला प्रत्येक इलेक्शन मध्ये. दाखव बरं कोणता वावर विकला. आले इलेक्शन म्हणा, घेऊन आहे वावरचे कागदपत्र. कोणता वावर तू विकला? आणि मी आज सगळ्यांना मनापासून एकच विनंती करीन, ज्या खोटे प्रचारामुळे, ज्या खोट्या नरेटिव्हमुळे माझा पराभव झाला, तुम्ही सगळे बदला घ्यान की नाही? बदला घेणार की नाही? जे खोटे बोलू बोलू या मतदारसंघामध्ये ज्यांनी प्रचार केला, अरे आज जे खासदार झाले आहे ते त्यांच्या घराच्या चपराशी झालाय. वॉचमॅन म्हणून रिप्रेझेंट करताय. 25 लाख लोकांचा प्रतिनिधित्व करणारा एक घरामध्ये जाऊन वॉचमॅन सारखा सलामी ठोकत आहे. अरे तसा खासदार हवा होता का आपल्याला? जे तुमचा सन्मान, तुमचा मान, ते घाण कोणाचे घराचे वॉचमॅन म्हणून घाण ठेवलेला आहे. मी आपल्याला हात जोडून विनंती करीन की या मतदारसंघामध्ये कोणाला मतदान करायचं आहे? कमळ. फक्त देवाला नमस्कार करतात. पण माझी नणंदबाई अशी आहे की देवासमोरला वाढलेला ताट देवेंद्र फडणवीसजींनी आराखडा जे मोजरीमध्ये दिलं ते खाण्याचं काम सुद्धा माझी नणंदबाईंनी केला. माझे सगळे मतदारांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती करते की या मतदारसंघाला 10 वर्ष त्याचा विकास मागे पाडण्याचं काम माझी नणंदबाईंनी केलेलं आहे. मी प्रत्येक मतदारांना, माझी महिलांना, युवा वर्गांना विनंती करीन की तिवसा मतदारसंघ जेवढा पवित्र हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नावाने आपण सकाळ संध्याकाळी घेऊन करतो, तेवढा पवित्र आता येणाऱ्या काळामध्ये मतदान देऊन एक पवित्र आमदार तिवसा मतदारसंघाचा बनवला पाहिजे. आपण सगळे बनवणार की नाही? बनवणार की नाही? मतदान करणार की नाही? एवढी कम आवाज नाही पाहिजे. आमचे योगी आदित्यनाथ नेहमी म्हणतात, आमचे मोदीजी नेहमी म्हणतात, आमचे देवेंद्र फडणवीसजी नेहमी म्हणतात, बटोगे बटोगे. सगळ्यांचे हात वरती गेले पाहिजे. नुसतं भगवा डोक्यावर नाही, मनामध्ये घेऊन या मैदानात आपल्याला उतरा लागेल. बटोगे तो, बटोगे तो. काल एक छोटा परत हैदराबाद वरनं आला संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये काल दिनेश भाऊ त्यांनी सांगितलं, आल्यानंतर मेरी घड़ी में 9:45 हो रहे हैं बोलते.